नमस्कार. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे. सुरुवात करण्यापूर्वी या क्षणासाठी, या श्वासासाठी आणि स्वतःसाठी हा वेळ काढण्याच्या तुमच्या निर्णयासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. काही क्षणांसाठी सर्व अपेक्षा, सर्व चिंता आणि सर्व घाई बाजूला ठेवा. एक आरामदायी स्थिती निवडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःकडे परत येण्याच्या या प्रवासाला सुरुवात करा. डोळे हळूहळू बंद करा. काहीही बदलण्याची घाई करू नका. फक्त या क्षणाला जसं आहे तसं स्वीकारा. तुमच्या श्वासाची जाणीव करून घ्या. एक शांत श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एकदा श्वास आत घ्या आणि सोडताना मनातलं थोडंसं ओझं सैल होऊ द्या. आज आपण आपल्या आयुष्यात आधीपासून असलेल्या गोष्टींकडे पुन्हा एकदा पाहणार आहोत, कृतज्ञतेने. तुमच्या तळपायांची जाणीव करून घ्या. जमिनीच्या आधाराची जाणीव करून घ्या आणि मनात हळूच म्हणा, या जमिनीचा आधार मला प्रत्येक क्षणी मिळत आहे, यासाठी धन्यवाद. तुमचे पाय जाणवा. कितीतरी दिवस तुम्हाला घेऊन चालणारे हे पाय, कितीतरी रस्ते पार करून तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले आहेत. मनात म्हणा, माझ्या पायांनो, माझ्या प्रत्येक प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या गुडघ्यांची जाणीव करून घ्या. वाकताना, उठताना, चालताना, थांबताना या गुडघ्यांनी तुमच्या शरीराची साथ दिली आहे. माझ्या गुडघ्यांनो, मला हालचाल करता आली, यासाठी धन्यवाद. आता कंबर आणि पाठीची जाणीव करून घ्या. तुमच्या शरीराचा भार सांभाळणारा हा भाग कितीतरी दिवस शांतपणे तुमची साथ देत आला आहे. माझ्या कंबरेला आणि पाठीला माझं शरीर सांभाळल्याबद्दल धन्यवाद. आता पोटाची जाणीव करून घ्या. श्वासासोबत पोट हळूहळू फुकत आहे आणि सैल होत आहे, याची जाणीव करून घ्या. माझ्या पोटाला माझ्यासाठी सतत काम केल्याबद्दल धन्यवाद. आता तुमच्या छातीची जाणीव करून घ्या. तुमच्या हृदयाची धडधड जाणवा. तुम्ही त्याचा विचार करत नसतानाही ते आपलं काम करत आहे. हळूच मनात म्हणा, माझ्या हृदया माझ्यासोबत प्रत्येक क्षणी राहिल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या श्वासाची जाणीव करून घ्या. प्रत्येक श्वास तुमच्यात येत आहे आणि पुन्हा बाहेर जात आहे. माझ्या श्वासा प्रत्येक क्षणी माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आता तुमचे खांदे जाणवा. कितीतरी जबाबदाऱ्या, कितीतरी कामं, कितीतरी भावना या खांद्यांनी पेलल्या आहेत. खांदे हळूहळू सैल सोडा आणि मनात म्हणा, माझ्या खांद्यांनो माझं ओझं पेलत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे हात जाणवा. या हातांनी काम केलं, कुणाला स्पर्श दिला, कुणाला आधार दिला आणि कधी स्वतःचे अश्रूही पुसले असतील. माझ्या हातांनो माझ्यासाठी इतकं काही केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या डोळ्यांची जाणीव करून घ्या. या डोळ्यांनी आनंद पाहिला, दुःख पाहिलं, आपली माणसं पाहिली, निसर्ग पाहिला आणि कधीकधी अश्रूंमधून सुद्धा जग पाहिलं. माझ्या डोळ्यांनो मला हे सगळं अनुभवता आलं यासाठी धन्यवाद. आता तुमच्या चेहऱ्याची जाणीव करून घ्या. जबडा सैल होऊ द्या, कपाळ सैल होऊ द्या आणि मनात म्हणा, माझ्या चेहऱ्या माझ्या भावना व्यक्त करू दिल्याबद्दल धन्यवाद. आता हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. तळपायांपासून डोक्यापर्यंत या संपूर्ण शरीराने तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची साथ दिली आहे. आता स्वतःला शांत हिरव्यागार गार्डनमध्ये पहा. तीच बसण्याची जागा, तोच शांत परिसर, पानांमधून येणारा कोवळा सूर्यप्रकाश आणि थंडगार हवा हळूच वाहत आहे. आज तुमच्या समोर असलेल्या एका मोठ्या झाडाकडे थोडं लक्ष द्या. त्याच्या खोडाकडे पहा, त्याच्या फांद्यांकडे पहा आणि त्याच्या पानांकडे पहा. हे झाड फक्त आज इथे उभं नाही, त्याची मुळं जमिनीच्या आत खूप खोल गेलेली आहेत. त्याने कितीतरी ऋतू पाहिले आहेत. उन्हाळा, पाऊस, थंडी, वादळं आणि पुन्हा शांत सकाळी. तरीही झाड उभं आहे. आता या झाडामध्ये स्वतःला पहा.
या झाडाची मुळं तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टींसारखी आहेत ज्यांनी तुम्हाला आजचा तुम्ही होण्यास मदत केली. तुमचे अनुभव, तुमची नाती, तुमचे निर्णय, तुमचे यश आणि तुमच्या चुका सुद्धा त्यांच्याकडे आज न्यायाने पाहायचं नाही. फक्त एकदा मनात म्हणा, माझ्या प्रवासाचा भाग झालेल्या प्रत्येक अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे. आता या झाडाच्या खोडाकडे पहा. मजबूत, स्थिर. ऋतू बदलले तरी जागेवर उभं राहणारं खोड तुमच्या शरीरासारखं आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक भावना पेलली आहे. आनंद आला, तुमच्या शरीराने तो अनुभवला. दुःख आलं, तुमच्या शरीराने त्याला जागा दिली. भीती आली, तुमच्या शरीराने तुम्हाला सावध केलं. राग आला, तुमच्या शरीराने तो सुद्धा अनुभवला. आज या सगळ्या भावनांकडे एका वेगळ्या नजरेने पहा. चांगली भावना आली तर तिच्यासाठी कृतज्ञता. कठीण भावना आली तरी तिच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याबद्दल कृतज्ञता. आता या झाडाच्या फांद्यांकडे पहा. प्रत्येक फांदी वेगळी दिशा घेत आहे. तसंच तुमच्या आयुष्यातही अनेक दिशा आल्या. काही नाती, काही निरोप, काही संधी, काही नकार, काही नवीन सुरुवाती. मनात हळूच म्हणा, माझ्या आयुष्याला वेगवेगळ्या दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे. आता या झाडाच्या पानांकडे पहा. काही पानं हिरवी आहेत, काही पिवळी झाली आहेत आणि काही हळूहळू गळून पडत आहेत. या पानांना तुमच्या भावना समजा. काही भावना आजही तुमच्या ताज्या आहेत. आनंद, प्रेम, शांतता, कृतज्ञता. काही भावना जुन्या झाल्या आहेत. दुःख, राग, भीती, निराशा, अपराधीपणा. आणि काही भावना कदाचित आज तुमच्या आयुष्यातून हळूहळू गळून पडत आहेत. त्यांना थांबवायचं नाही, त्यांना परत झाडाला चिकटवायचं नाही. फक्त
त्यांना त्यांचा ऋतू पूर्ण करू द्या. एक गळून पडणारं पान हळूच जमिनीवर येताना पहा आणि मनात म्हणा, या भावनेने मला काहीतरी शिकवलं, यासाठी धन्यवाद. दुसरं पान गळताना पहा. ही भावना माझ्या आयुष्याचा एक भाग होती, यासाठी धन्यवाद. आणि एखादं हिरवं पान पाहताना म्हणा, आज माझ्यात जी शांतता आहे तिच्यासाठी धन्यवाद. आता झाडाच्या फांद्यांवर नवीन पालवी पहा. काहीतरी नवीन हळूहळू जन्म घेत आहे. कदाचित तुमच्या आयुष्यातही अशीच एखादी नवीन भावना जन्म घेत असेल. आशा, स्वतःवरचा विश्वास, स्वतःबद्दलची माया, शांतता किंवा पुन्हा सुरुवात करण्याची तयारी. त्या नवीन पालवीकडे पहा आणि मनात म्हणा, माझ्यात नवीन काहीतरी उमलत आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्या भावनांना म्हणा, तुम्ही मला स्वतःला समजून घ्यायला शिकवलंत, यासाठी धन्यवाद. तुमच्या संपूर्ण प्रवासाला म्हणा, मी जसा प्रवास केला त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आता गार्डनमधल्या त्या झाडाकडे शेवटचे एकदा पहा. मुळं जमिनीत आहेत, खोड स्थिर आहे, फांद्या वेगवेगळ्या दिशांनी पसरल्या आहेत. काही पानं हिरवी आहेत, काही गळत आहेत आणि नवीन पालवी पुन्हा येत आहे. हेच जीवन आहे. काही राहतं, काही बदलतं, काही गळून जातं आणि काही नवीन उमलतं. या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमच्यासोबत आहात. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा.
मनात हळूच म्हणा, माझ्या शरीरासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या भावनांसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या अनुभवांसाठी मी कृतज्ञ आहे. आणि आज इथे स्वतःसोबत असण्यासाठी मी कृतज्ञ आहे. आता काही क्षण फक्त या कृतज्ञतेमध्ये राहा. काही बदलायचं नाही, काही सोडायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. फक्त जाणीव करून घ्यायची आहे. आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा. तुमचा श्वास जसा आहे तसा अनुभव घ्या. काही क्षणांसाठी या शांततेचा आनंद घ्या. आता हळूहळू तुमच्या हातांची बोटं हलवा, पायांची बोटं हलवा. शरीरात पुन्हा सौम्य हालचाल निर्माण करा. तुमचं पूर्ण लक्ष वर्तमान क्षणाकडे आणा. एक दीर्घ शांत श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आज स्वतःसाठी हा वेळ दिल्याबद्दल स्वतःचे मनापासून आभार माना. आता दोन्ही हात एकमेकांवर हलकेसे घासा. त्या उबदार ऊर्जेचा स्पर्श तुमच्या डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर अनुभवा. आणि चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आणा. तयार झाल्यावर सावकाश तुमचे डोळे उघडा. जर हे ध्यान तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हे ध्यान इतरांनाही उपयोगी ठरू शकत असेल तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच ध्यान साधना, माइंडफुलनेस आणि भावनिक आरोग्याशी संबंधित कंटेंटसाठी हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजच्या या यात्रेत रोज आमच्यासोबत जोडलेले रहा. आजसाठी इथेच थांबूया. उद्या आपण आणखी एका भावनेला प्रेमाने निरोप देऊ. तोपर्यंत स्वतःकडे परत येत रहा. नमस्कार.